मनोहर गणपत सपाटे यांच्यावर सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायदंड संहिता कलम 74, 75 आणि 78 नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र माझ्या बाबतीत झालेला गुन्हा सौम्य स्वरूपाचा नाही. सपाटे यांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्या तोंडात गुप्तांग ठेवून बलात्कार केला. BNS म्हणजेच भारतीय न्यायदंड संहिता कलम 63(1)(अ) या कलमान्वये त्यांच्यावर बलात्काराचाच गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणी पीडित महिलेने जिल्हा व सत्र न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून केली आहे. दरम्यान पीडितेच्या या मागणीनुसार सपाटे यांच्यावरील तक्रारीच्या अनुषंगानं बलात्कारासंबंधीचे कलम वाढू शकते, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. सोलापुरातील मोरारजी पेठ, गोल्डफिंच पेठ भागातील शिवपार्वती लॉजमध्ये बोलावून घेऊन मनाला लज्जास्पद वाटेल असे कृत्य पीडितेसोबत केल्याप्रकरणी मनोहर सपाटे यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सपाटे यांना जामीन मिळू नये यासाठी सरकारी पक्षाकडून खटाटोप सुरू आहे. या टप्प्यावर पीडितेने सोलापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. जिल्हा व सत्र न्यायालयातील सत्र न्यायाधीश यांच्यासमोर पीडित महिलेचा तिने दाखल केलेल्या तक्रारीवरून इन कॅमेरा जबाब नोंदवून घेण्यात आलाय. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगिक पीडित महिलेची फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या तपास अधिकाऱ्याकडून चौकशी होणार आहे. त्यासाठी संबंधित महिलेस 3 जुलै 2025 रोजी बोलावण्यात आले आहे. मनोहर सपाटे याच्यावरच्या सोलापुरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात जवळपास 20 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. तो राजकीय संरक्षण प्राप्त असलेला गुंड असून त्याची लैंगिक विकृती व महिला विरोधी मानसिकता गंभीर स्वरूपाची असून आरोपीचा गुन्हेगारी इतिहास मोठा आहे. त्याच्यावर बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत, तर काही गुन्ह्यात त्यांना शिक्षा देखील झालेली आहे. सपाटेंच्या विरुद्ध विनयभंगाच्या एका प्रकरणाचे दोषारोपपत्र कोर्टात सादर आहे, असेही दिलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोहर सपाटे यांनी सोलापुरातील एका विधिज्ञाची समक्ष भेट घेतली. 30 जूनपासून ते सोलापूर बाहेर आहेत. भ्रमणध्वनीवर ते निकटवर्तीयांकडून सोलापुरातील परिस्थितीबद्दल माहिती घेत असल्याचे सांगण्यात आले. शिवपार्वती लॉजमध्ये कधीमधी कोर्ट कामाच्या निमित्ताने वास्तव्यास असलेल्या पीडित महिलेवर दबाव टाकून मनोहर सपाटे यांनी शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह धरला होता. यासाठी सपाटे यांनी 19 ते 24 जून 2025 या कालावधीत पीडित महिलेस कॉल्स केले होते. त्याचा तपशील कॉल डिटेल्समधून समोर आला आहे. या तपशिलावरून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सपाटेंचा आग्रह त्या पीडितेकडे होता, हे स्पष्ट होत असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. मनोहर सपाटे यांचे 19 जूनपासून संबंधित पीडित महिलेस सतत कॉल येत होते. आपल्या शिवपार्वती लॉजवर ते तिला बोलावत होते. अशातच दिनांक 24 जून 2025 रोजी सपाटे यांनी दुपारी 4:20 फोन करून पीडितेस